तुम्हाला वाटतंय कल्पा हेच सर्वात सुंदर गाव आहे? मग तुम्ही अजून स्पितीच्या सीमेचं हे रहस्य पाहिलंच नाही. समुद्रसपाटीपासून 12,000 फुटांवर थेट भारत चीन सीमेजवळ वसलेलं किन्नौरमधील शेवटचं आणि सर्वात उंचीवरचं गाव नाको. नाकोमध्ये पाऊल ठेवताच इथलं संपूर्ण वातावरण आणि संस्कृती बदलल्यासारखी वाटते. कालपर्यंत दिसणारी ती लाकडांची सुंदर नक्षीदार घरं आता पूर्णपणे मागे सुटलीत आणि डोळ्यांसमोर उभी राहतात ती केवळ दगड, माती आणि कोरड्या लाकडांपासून बनवलेली ही शेकडो वर्ष जुनी घरं. या घरांच्या छतावर ठेवलेली ही लाकडं आणि सुकलेलं गवत इथल्या कडाक्याच्या हिवाळ्याची पूर्वतयारी आहे. जेव्हा हिवाळ्यात तापमान -20 डिग्रीच्या खाली जाते तेव्हा हीच मातीची घरं इथल्या स्थानिक लोकांना उबदार ठेवतात. महाराष्ट्र इधर से ही महाराष्ट्र जाता है ना. इथली जीवनशैली खरंच थक्क करणारी आहे. या बोचणाऱ्या थंडीपासून आपल्या पाळीव प्राण्यांना वाचवण्यासाठी घराच्या खालच्या भागात दगड आणि चिखल असे खास सुरक्षित गोटे बनवले जातात. निसर्गाच्या अतिशय कठीण परिस्थितीतही माणसाने जगण्यासाठी शोधलेला हा एक सुंदर मार्ग. हाँ नहीं फिर वहाँ बाहर जाए, वहाँ तक ही जा सकते पुलिस में बॉन्डेड ना जाए. अभी तो बारिश चालू हो जाएगी ना. अगस्त जुलाई का आएंगे तो फिर अच्छा आता है सब. हरियाली तो हमारे वहाँ भी है ना. हाँ हमको हरियाली नहीं देख. तर हे असं काही गावाचं टॉप आहे. आता ट्रेक म्हणजे 10 मिनिटं ट्रेक केलं. या संपूर्ण गावावर लक्ष ठेवून असणारं आणि नाकोमधील सर्वात उंचीवर वसलेलं एक पवित्र स्थान, इथल्या स्थानिकांच्या ग्रामदेवताची जागा. वारा जसा या बौद्ध प्रार्थना ध्वजांना स्पर्श करतो तशी एक वेगळीच शांतता संपूर्ण अंगावर शहारा आणते. इथून खाली पाहिलं की डाव्या बाजूला नाकोचं ते प्रसिद्ध आणि पवित्र सरोवर दिसतं, ज्याच्या भोवती हे संपूर्ण गाव वसलेलं आहे. या सरोवरावर उभं राहून निसर्गाचं हे अथांग रूप पाहताना जाणीव होते की आपण किती उंचीवर आहोत आणि निसर्गाच्या किती जवळ.